नमस्कार. आज आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशन ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 2 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पार्टमध्ये हेरिडिटी आणि इव्होल्यूशन ह्याबद्दल माहिती बघितली होती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन कसं होतं ते आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन जर अभ्यासायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला DNA काय आहे किंवा RNA काय आहे ह्याचा अभ्यास करावा लागेल. आता मी ह्या स्क्रीनवरती DNA ची काय केलेली आहे आकृती समोर, डायग्राम समोर आणलेली आहे. हा काय DNA आहे. आपण बघितले पाठीमागच्या लेक्चरला बघितलं की आपण DNA काय करतो, इट कॅरी द जेनेटिक इन्फॉर्मेशन. काय कॅरी करतो, हा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो. आणि हा जो DNA आहे ह्याचं स्ट्रक्चरबद्दल आपण थोडीशी ओझरती माहिती घेऊया. DNA जो आहे काय स्पायरली बाइंड असतो. ह्याच्यामध्ये 2 स्ट्रँड असतात. हाऊ मेनी स्ट्रँड असतात तर 2 स्ट्रँड. ही एक स्ट्रँड आहे आणि दुसरी स्ट्रँड ही आहे. ह्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस पेअरिंग असतं. हा कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस पेअरिंग म्हणजे जनरली जर बघितलं आपण तर DNA मध्ये ज्या न्यूक्लियोटाइड्स असतात हे 4 प्रकारच्या न्यूक्लियोटाइड्स असतात. कुठल्या, ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि काय सायटोसिन. ह्या 4 न्यूक्लियोटाइड काय असतात DNA मध्ये असतात आणि ह्यांचं पेअरिंग असतं. ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ काय थायमिन आणि ग्वानिन ऑलवेज पेअर विथ काय सायटोसिन. अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये पेअरिंग असतं. इथं डायमेन्शन दाखवलेलं आहे DNAचं. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं मेजर ग्रुप आणि काय मायनर ग्रुप असतं. ही जी आहे ती कुठली मायनर ग्रुप आणि ही जी आहे ती मेजर ग्रुप आहे DNA मध्ये, हेलिक्समध्ये. हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. आता आपण ईच स्ट्रँडचं जर बघितलं तर हा ग्वानिन आणि हा ॲडेनिन जो आहे, ग्वानिन आणि ॲडेनिन हे एकमेकाला कशाच्या साह्याने जॉईंट झालेले असतात तर फॉस्फोडायस्टर लिंकेज. ह्याच्यामध्ये फॉस्फोडायस्टर लिंकेज असतं आणि फॉस्फोडायस्टर लिंकेजच्या साह्याने हे दोन्ही एकमेकाला काय झालेले असतात, जॉईन झालेले असतात. अशा प्रकारचं थोडक्यामध्ये हे काय DNAचं स्ट्रक्चर आहे. आपण ज्यावेळेस आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आपण शिकणार आहोत त्यावेळेस हे आपल्याला अजून जाणार आहे. आता RNA स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन थोडक्यामध्ये आपण बघूया. RNA जे आहेत, RNAचे 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे काय मॅसेंजर RNA, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये mRNA म्हणतो. हा मॅसेंजर RNA. दुसरा RNA rRNA, त्याला काय म्हणतो आपण रायबोसोम RNA. आणि तिसरा RNA tRNA इज कॉल्ड एज काय ट्रान्सफर RNA. इथं डायग्राम पण दाखवलेलं हे काय mRNA आहे आणि ह्याच्यावरती हा कोडॉन आहे. 3 कोडॉन मीन्स द सिक्वेन्स ऑफ 3 नायट्रोजन बेस पेअर इज कॉल्ड एज काय कोडॉन. 3चा काय असतो, समूह असतो. आणि हा mRNA कशासाठी मदत करतो तर इट इज ॲक्ट ॲज टेम्पलेट फॉर प्रोटीन सिंथेसिस. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जे तयार होतं हे प्रोटीन तयार करण्यासाठी हे टेम्पलेट म्हणून ॲक्ट करतं. तसं पाहिलं तर RNA जे आहे, RNA चे हे तिन्ही पण प्रकार, mRNA असेल, rRNA, tRNA, दॅट आर हेल्प इन टू प्रोटीन सिंथेसिस. परंतु जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही कुणावरती असते, प्रोटीन सिंथेसिसची, दॅट आर प्रेझेंट इन द DNA. कुणावरती असते तर DNA वरती असते. आणि ही इन्फॉर्मेशन सायटोप्लाझम मध्ये आणण्याचं काम फ्रॉम DNA टू सायटोप्लाझम हे कोण करत असतं तर हा mRNA काय करत असतो. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण मॅसेंजर RNA म्हणतो. त्याची स्ट्रेट चेन असतं. ह्याच्यावरती सिक्वेन्स ऑफ 3 कोडॉन असतात. सुरुवातीचे ज्या कोडॉन आहेत त्याला काय म्हणतो आपण स्टार्ट कोडॉन आणि शेवटचे जे 3 कोडॉन आहेत त्या काय म्हणतो त्याला आपण स्टॉप कोडॉन असे म्हणतो.
पुढचा जो टाईप आहे RNAचा तो कुठला आहे तर रायबोसोमल RNA. कुठला आहे तर रायबोसोमल RNA. त्यालाच आपण काय म्हणतो आपण rRNA. आता रायबोसोमल RNAचं कार्य काय असतं तर इट हेल्प इन द कशामध्ये हा मदत करतो इट हेल्प इन द मेकिंग ऑफ रायबोसोम्स. रायबोसोम तयार करण्यासाठी हा काय करत असतो मदत करत असतो. या ठिकाणी रायबोसोम कसा असतो तर ह्या ठिकाणी रायबोसोम आपल्याला पुढं ज्यावेळेस आपण ट्रान्सलेशन शिकणार आहे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पण फिगरमध्ये दाखवणार आहे. परंतु या ठिकाणी रायबोसोमचे 2 सब युनिट असतात. एक स्मॉल सब युनिट हा आणि हा वरचा जो आहे तो काय लार्ज सब युनिट आहे. हे 2 सब युनिट असतात आणि रायबोसोमल RNA दॅट आर हेल्पफुल इन द फॉर्मेशन ऑफ काय रायबोसोम्स. आणि हे जे स्पेशलिटी काय आहे तर रायबोसोम rRNA ऑलवेज हा फ्री स्वरूपात नसतो सायटोप्लाझममध्ये. तर हा काय रायबोसोममध्ये काय असतो हा असतो बोथ सब युनिटमध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय करत असतो हा तयार करत असतो. पुढचा जो आहे ट्रान्सफर RNA. आता ट्रान्सफर RNA जर बघितलं आपण त्याला आपण काय म्हणतो tRNA. त्याचप्रमाणे ह्याचं अजून दुसरं नाव काय तर स्मॉलेस्ट RNA. हे जे 3 RNA आहेत ह्या तिन्ही RNA पेक्षा tRNA जो आहे हा काय एकदम लहान आहे छोटा आहे त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण स्मॉलेस्ट RNA म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो आता मगाशी बघितलं तर आपण mRNA काय करत असतो त्याच्यावरती काय असतात कोडॉन असतात म्हणजे मेसेज दॅट कॅरी मेसेज फ्रॉम काय DNA टू सायटोप्लाझम फॉर प्रोटीन सिंथेसिस. अजून tRNAचं फंक्शन काय आहे ह्या mRNA वरती ज्या कोडॉन आहेत ह्या कोडॉनला मॅच करणाऱ्या अँटीकोडॉन कुणावरती असतात तर ह्या tRNA. ह्याला काय म्हणतो आपण अँटीकोडॉन म्हणतो. हे 3 सिक्वेन्स इट इज द सिक्वेन्स ऑफ काय 3 नायट्रोजन बेस पेअर. आणि ह्या ज्या अँटीकोडॉन आहेत ह्या अँटीकोडॉन कुणाला पेअर करत असतात तर कोडॉन प्रेझेंट ऑन द mRNA. ह्या mRNA वरच्या ज्या कोडॉन आहेत ह्याला पेअर करत असतात. आता आपण DNA मध्ये बघितलं होतं की त्याच्यामध्ये 4 न्यूक्लियोटाइड्स असतात DNA मध्ये. कुठले असतात तर ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन हे 4 न्यूक्लियोटाइड असतात. तसंच RNA मध्ये पण म्हणजे तिन्ही प्रकारच्या RNA मध्ये पण 4 न्यूक्लियोटाइड असतात. फक्त या ठिकाणी थायमिनच्या जागेला काय असतं युरेसिल असतं. म्हणजेच कुठल्या झाल्या तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि काय युरेसिल्स. ह्याच्यामध्ये ॲडेनिनचं पेअरिंग जे आहे कोणाबरोबर होतं युरेसिल बरोबर आणि थायमिनचं पेअरिंग कोणाबरोबर होतं तर ॲडेनिनचं पेअरिंग युरेसिल बरोबर आणि ग्वानिनचं पेअरिंग कोणाबरोबर होतं तर सायटोसिन बरोबर काय होत असतं पेअरिंग होत असतं. ही थोडक्यात माहिती कशाबद्दल तर स्ट्रक्चर ऑफ RNA आणि काय DNA. आता आपण ॲक्च्युअल प्रोसेस कशी होते ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन कसं होतं ह्याची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे की DNA आणि RNA हे एकत्रितरित्या येऊन आपल्या शरीरामधले वेगवेगळे कार्य करत असतात. आता आपण जर बघितलं आपल्या शरीरामध्ये विथ द हेल्प ऑफ RNA कुणाच्या मदतीने RNAच्या मदतीने जे जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA हे काय करतात पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ द सेल अँड थ्रबली कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. जे DNA मध्ये जे जीन्स प्रेझेंट असतात आपण बघितलं की लोकेशन DNA आणि DNA हा कुठं असतो दॅट आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. पेशीच्या केंद्रकामध्ये काय असतो हा DNA प्रेझेंट असतो. आणि RNA न्यूक्लियस ॲज वेल एज काय सायटोप्लाझम मध्ये काय असतो प्रेझेंट असतो. मग DNA काय करणार आहे DNA डायरेक्टली सगळे आपले सेल्स जे आहेत आपल्या शरीरातले सेल्स आहेत ह्याला काय करू शकत नाही कंट्रोल करू शकत नाही. परंतु ह्या DNA मध्ये जे असणारे जे जीन्स आहेत जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA हे काय करतात ह्या RNAच्या साहाय्याने आपल्या शरीरातील ज्या सेल्स आहेत ह्यांचं फंक्शनिंग काय करत असतात पार्टिसिपेट करत असतात. म्हणजे आपल्या सेलचं फंक्शनिंग होण्यासाठी काय करत असतात भाग घेत असतात. आणि
ह्याच्यामुळे काय होतं, कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. म्हणजेच काय, डीएनए काय करणार आहे परत आरएनएच्या मदतीने, म्हणजे जीन्स जे आहेत डीएनएवरची जे जीन्स आहेत हे कुणामध्ये कॉपी होणार आहेत, आरएनए. आणि आरएनए काय करणार आहे, कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. म्हणजेच काय तर डीएनएच्या मदतीने, डीएनएमध्ये जे असणारे जनुके आहे आरएनएच्या मदतीने पेशीचे जे रुटीनचं कार्य आहे, फंक्शनिंग आहे, ह्याच्यामध्ये काय करणार, ते पार्टिसिपेट होणार आहे. आणि काय करणार आहे, कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन कंट्रोल करण्यासाठी काय करणार आहे, मदत करणार आहे. आता हे कसं होतं हे आपण आता काय करू, बघूया थोडक्यामध्ये. आता इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी म्हटलंय कोणामध्ये असतं, तर दॅट आर प्रेझेंट इन द काय, डीएनए. कोणामध्ये असणार आहे, डीएनए मध्ये असतं. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस कुणामध्ये स्टोअर्ड आहे, डीएनए. आणि आपल्या शरीराला जे ॲप्रोप्रिएट प्रोटीन, आपल्या शरीराला जे आवश्यक असणारे प्रोटीन, ह्याचं काय केलं जातं, सिंथेसिस केली जाते. आणि डीएनएच्या माध्यमातून काय केलं जातं, हे प्रोटीन सिंथेसाइज केलं जातं. आता सिंथेसिस जे आहे प्रोटीनचं, हे तर आपलं न्यूक्लियस आहे. इट इज नॉट टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस, इट इज टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. आणि डीएनए काय सायटोप्लाझम मध्ये नसतो. मग कसं हे प्रोटीन कसं सिंथेसाइज केलं जातं, प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डीएनए थ्रू काय, आरएनए. डीएनए वरील जे इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिसची, ती कुणावरती कॉपी केली जाते, तर ह्या डीएनए वरून कुणावरती जाते, आरएनए वरती जाते. आणि आरएनए वरून परत काय केलं जातं, प्रोटीन तयार होतं. ह्याला आपण काय म्हणतो, तर सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजेच काय, सेंट्रल डॉग्मा म्हटलं तर चालतंय. तर द प्रोटीन आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू आरएनए इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल डॉग्मा असे म्हणतो. म्हणजे प्रथिनाची निर्मिती डीएनए मुळे कुणाच्या माध्यमातून होते, आरएनएच्या माध्यमातून. आरएनएच्या माध्यमातून काय होणार आहे, या ठिकाणी प्रोटीनची निर्मिती, प्रथिनं तयार होणार आहे. त्याला काय म्हणायचं, सेंट्रल डॉग्मा म्हणायचं. आता हे कसं होतं, तर ह्याला एक स्पेसिफिक टर्म आहे, म्हणजे कुठली, ट्रान्सक्रिप्शनची टर्म आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एमआरएनए तयार होतो, हा एमआरएनए तयार होतो, त्याला जी स्पेसिफिक टर्म आहे, फॉर्मेशन ऑफ एमआरएनए ऑन डीएनए स्ट्रँड इज कॉल्ड एज काय, ट्रान्सक्रिप्शन. हे ट्रान्सक्रिप्शन कसं होतं ते बघू आपण. एमआरएनए कसं तयार होतो, दॅट आर प्रोड्युस्ड ॲज पर सिक्वेन्स प्रेझेंट ऑन द डीएनए. एमआरएनए कसा प्रोड्यूस होणार आहे, जशी डीएनए वरती न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे त्या पद्धतीत काय होणार आहे, हा एमआरएनए काय होणार आहे, तयार होणार आहे. ह्या ठिकाणी आकृती तुम्हाला दिसते. हे आकृती जे आहे बघा, ह्या ठिकाणी डायग्राम दिसते. आता ह्या डायग्राम मध्ये ही प्रोसेस कुठली आहे, ट्रान्सक्रिप्शनची. ह्याच्यामध्ये ह्या डीएनएचे काय, दोन स्ट्रँड आहे. ही एक स्ट्रँड आहे आणि ही एक स्ट्रँड आहे. आता डीएनए वरती एमआरएनए तयार होतो, म्हणजे हा एमआरएनए आहे तो कुठल्या तरी एका स्ट्रँडला काय होणार आहे, तयार होणार. ही जी मोठी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शनची. आणि ओनली वन स्ट्रँड इन्व्हॉल्व, ह्याच्यामध्ये कुठली तरी एक स्ट्रँड काय होणार आहे, इन्व्हॉल्व होणार आहे. कशामध्ये, डीएनए वरती आरएनए सिंथेसिस होण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, ज्या डीएनए वरती ज्या न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स ह्याला कम्प्लिमेंटरी काय होणार आहे, ह्याच्यामध्ये सिक्वेन्स जो आहे हा काय होणार आहे, आरएनए वरती न्यूक्लियोटाइड येणार आहे. समजा इथं ॲडेनिन आलं तर इथं काय येणार आहे, युरॅसिल. इथं ग्वानिन आलं तर आरएनएच्या सिक्वेन्सवरती काय असणार आहे, सायटोसिन. म्हणजे असं सिक्वेन्स काय होणार आहेत, कम्प्लिमेंटरी जे न्यूक्लियोटाइड बेस पेअर आहे. डीएनए मध्ये आपण होतो ॲडेनिन ऑलवेज पेअर होत काय, थायमिन. आणि ग्वानिन कोणावरती होतं, ग्वानिनचं सायटोसिन बरोबर होतं. तसं हे झालं डीएनए मध्ये. जर आपण आरएनएचा विचार केला, आरएनए मध्ये काय होतं, तर ॲडेनिन ऑलवेज पेअर होत काय, युरॅसिल. आणि ग्वानिन आणि सायटोसिन जे आहे ते हायस काय राहणार आहे, ह्याच्यामध्ये राहणार आहे. आता जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये, तर
ह्या डीएनएचे जे दोन्ही स्ट्रँड आहेत ह्या दोन्ही स्ट्रँडपैकी काय होणार आहे, फक्त एकच स्ट्रँड काय होणार आहे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे त्यासाठी सिंथेसिस ऑफ mRNA. आणि ह्याच्यावरती काय होणार आहे, जे डीएनए वरती जे नायट्रोजन बेस आहेत त्याला कम्प्लिमेंटरी बेस पेअर डीएनए स्टँडवरची जे आहेत त्याला कम्प्लिमेंटरी बेस पेअर ह्या ठिकाणी काय होणार आहेत, ऍड होत जाणार आहेत mRNAचं सिंथेसिस होत असताना. आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हणसाल की RNA मध्ये कुठला असतो, युरॅसिल असतो. कुठला असतो, युरॅसिल असतो. आणि डीएनए मध्ये काय नसतं, हा युरॅसिल नसतो. तर मग ह्या युरॅसिल इथे युरॅसिल आला, इथे डीएनए वरती ॲडेनिन आला, तर इकडे कुठला नायट्रोजन बेस पेअर येईल. तर आपण मगाशी म्हटलं की ॲडेनिनला कोण पेअर करतं, तर युरॅसिल करतं. म्हणजे थायमिन त्या ठिकाणी RNA मध्ये नसणार आहे. अशा प्रकारची जी प्रोसेस होते, म्हणजे ह्याच्यामध्ये युरॅसिल इन द RNA इन्स्टेड ऑफ काय, थायमिन ऑफ डीएनए. युरॅसिल काय असणार आहे ह्या ठिकाणी, थायमिनच्या जागेला काय असणार आहे, युरॅसिल हा नायट्रोजन बेस असणार आहे. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. म्हणजे प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड एज काय, ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणाल त्याला, ट्रान्सक्रिप्शन. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे mRNA जो आहे हा mRNA काय होणार आहे त्या ठिकाणी, कुठं तयार होतो, दॅट आर फॉर्मेशन. mRNA तयार होण्याचं ठिकाण वेगळं आहे आणि त्याची ऍक्शन होण्याचं, त्याचं कार्य करण्याचं ठिकाण वेगळं आहे. mRNA कुठं तयार होते, इट इज फॉर्म इन द न्यूक्लियस. हा कुठं, हा न्यूक्लियस, डीएनए कुठे, हा न्यूक्लियसमध्ये आहे. आणि तिथून काय झालेला, हा mRNA काय झालेला, हा तयार झालेला आहे. हा mRNA न्यूक्लियसमध्ये तयार होतो सेलच्या, आणि दॅट कम इन टू द काय, सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये काय येतो. आणि हा येताना इट इज ब्रिंग अबाउट कोडेड इन्फॉर्मेशन किंवा कोडेड मॅसेज फ्रॉम डीएनए फॉर प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीनची डेफिनेशन जर बघितली आपण, तर प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ काय, लॉंग चेन ऑफ सिक्वेन्स म्हणा किंवा लॉंग चेन ऑफ काय, अमिनो ॲसिड्स. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होतं म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात, आपल्याला माहित आहे की 20 अमिनो ॲसिड आपल्याकडे आहेत आणि हे 20 अमिनो ॲसिड्स हे काय होतात, एकामागून एक एकामागून एक एकामागून एक असं सिक्वेन्समध्ये काय होत असतात, जॉईन होत असतात आणि प्रोटीन काय होत असतो, तयार होत असतो. म्हणजेच काय, हा mRNA काय करतो, कोडेड इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम डीएनए हा काय करत असतो, सायटोप्लाझममध्ये आणत असतो. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तर कोडॉन सांगितलं होतं. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, थोडक्यामध्ये सिक्वेन्स ऑफ काय, एकामागून एक जो सिक्वेन्स आहे कोणाचा, न्यूक्लियोटाइड. सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड कोडॉन. आणि ट्रिपलेट कोडॉन कोणाला म्हणायचं, तर ह्या 3 सिक्वेन्स आहे. हा एक झाला, इथपर्यंत हा दुसरी कोडॉन झाली, ही तिसरी, ही चौथी. असा जो सिक्वेन्स आहे कोडॉनचा त्याला काय म्हणतो आपण, ट्रिपलेट कोडॉन. आता ही ईच कोडॉन जे आहे हे काय करत असते, स्पेसिफिक अमिनो ॲसिड जो आहे त्या स्पेसिफिक अमिनो ॲसिडला काय करत असते, कोड करत असते. म्हणजे ही ट्रिपलेट कोडॉन एका अमिनो ॲसिडला करणार, दुसरी जी ट्रिपलेट आहे ती दुसऱ्या, असे प्रत्येक अमिनो ॲसिडला काय करणार आहे, त्या ठिकाणी वेगवेगळी कोडॉन काय करणार आहे, कोड करणार आहे. जर आपण बघितलं तर आपले इंडियन सायंटिस्ट, जे इंडियन सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव काय, हरगोविंद खुराना. डॉक्टर हरगोविंद खुराना हे इंडियन सायंटिस्ट आहेत. ह्यांचं नाव तुम्ही आधी ऐकलं असेल. ह्यांना काय भेटलेलं आहे, तर नोबेल प्राइज भेटलेलं आहे. आणि ह्यांचं जे वर्क आहे, ह्यांनी कशामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन ऑफ फॉर 20 अमिनो ॲसिड. जे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत, पेशीचे कार्य होण्यासाठी जे लागणारे अमिनो ॲसिड्स आहेत, ह्यांच्या जे आहेत ह्या कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन ह्यांनी काय केलेलं आहे, शोधून काढले आहेत. ह्या 20 अमिनो ॲसिड जे आहेत, ह्या 20 अमिनो ॲसिडचे जे ट्रिपलेट कोडॉन आहेत हे शोधून काढलेले आहेत. त्याबद्दल 1968 साली 1968
Dr. Hargobind Khurana and other two scientists, they has been awarded Nobel Prize. हे सायन्स फील्ड मधलं सर्वोच्च पारितोषिक आहे नोबेल. ओके, हे झालं थोडक्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन. आता आपल्याला बघायचं काय, ट्रान्सलेशन बघायचं. काय बघायचं, ट्रान्सलेशन ॲज वेल एज काय ट्रान्सलोकेशन. आपण सुरुवातीला mRNA बघितला होता, rRNA बघितला होता आणि tRNA बघितला होता. हे काय फंक्शनल RNA आहेत. आता जर आपण ह्याच्यावरती जर बघितलं तर ह्यांचं फंक्शन काय आहे, प्रोटीन सिंथेसिस. काय फंक्शन आहे ह्यांचं, प्रोटीन सिंथेसिस. कुणाचं, तर rRNA. आता ह्याच्यातले 3 टाईप आहेत. हे पहिलं टाईप होता mRNA, दुसरा बघितला rRNA, तिसरा बघितला आपण tRNA. mRNAचं फंक्शन आपण बघितलंय, इट कॅरीज द कोडेड इन्फॉर्मेशन फ्रॉम काय DNA टू सायटोप्लाझम. मगाशी आपण बघितलं होतं की ह्याच्यावरती जर हा mRNA जर आपण बघितला, कन्सिडर केला हा mRNA वरती जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी काय न्यूक्लियोटाइड दिसतात आणि ह्यांचा जो 3 न्यूक्लियोटाइडचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हणतो आपण, कोडॉन म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन. हा एक ग्रुप आहे, परत हा दुसरा, इथून तिसरा, असा हे 3 न्यूक्लियोटाइडचे काय ग्रुप आहेत, दॅट इज कॉल्ड एज काय ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. आता ह्याच्यावरती ज्या कोडॉन प्रेझेंट आहेत ह्याला पेअर करणाऱ्या कुठल्या तरी कोडॉन असणार आहेत आणि त्या कोडॉन कोणावरती असतात, तर tRNA वरती असतात आणि त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज काय अँटीकोडॉन. काय म्हणायचं त्याला, अँटीकोडॉन. आणि ह्या अँटीकोडॉन काय असतं, tRNA हा काय अँटीकोडॉन आणि काय कम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑफ mRNA. आणि ह्या tRNA वरती जे असणाऱ्या अँटीकोडॉन हे कम्प्लिमेंटरी सिक्वेन्स कोणावरती असणार आहेत, mRNA वरती. म्हणजे फॉर एक्झाम्पल mRNA वरती जर ॲडेनिन असेल तर ह्या tRNA वरती काय असणार आहे, तर इथं काय असणार आहे, ह्याच्यावरती युरॅसिल असेल. इथं युरॅसिल असेल तर इथं काय असणार आहे, दुसरी कोडॉन युरॅसिल असेल तर इथं काय ॲडेनिन, tRNA वरती ॲडेनिन असेल. mRNA वरती जर सायटोसिन असेल तर इथं काय असणार आहे, गॉनिन. ही काय असणार आहे, कोडॉन असणार आहे. म्हणजे अँटीकोडॉन जे आहेत ह्या काय असणार आहेत, ह्याच्यावरती असणार आहेत, कोणावरती, mRNA वरच्या कोडॉनला मॅच करणाऱ्या किंवा त्याच्यावरती बेस सिक्वेन्स जो आहे त्याचा पेअर करणाऱ्या कोडॉन ज्या आहेत त्या कोणावरती असतात, tRNA वरती असतात. आणि दिस इज कॉल्ड, त्यालाच आपण काय म्हणतो, जे सिंथेसिस होणार आहे ह्याच्यामार्फत, दॅट इज कॉल्ड एज काय ट्रान्सलेशन. दिस इज कॉल्ड काय ट्रान्सलेशन. आता हे ट्रान्सलेशन कसं होतं, तर अमिनो ऍसिड कोण आणतं, तर tRNA आणतात. या ठिकाणी दाखवल्या फिगरमध्ये हा काय लायसिन नावाचा काय अमिनो ऍसिड्स आहे. इथं 3' एंड आहे, म्हणजे हे कुठला अमिनो ऍसिड बाइंडिंग साईड आहे tRNA ची. आणि ह्याला काय होणार आहे, हा लायसिन जो आहे तो काय होणार आहे, बाइंड होणार आहे. आणि हा अमिनो ऍसिड जो आहे हा काय करतो, ब्रिंग द tRNA आणि bonded together the peptide bond with the help of काय rRNA. आणि ज्यावेळेस हा ह्या ठिकाणी परत इकडे काय होणार आहे, ह्या tRNA वरून काय होणार आहे, अशी चेन तयार होईल आणि परत काय होणार आहे, या ठिकाणी बॉन्डेड होणार आहे. आणि पेप्टाइड बॉन्डने हे काय होणार आहे, तर अमिनो ऍसिड एकमेकाला परत बाइंड होतील आणि जसजसं इकडे येईल, ज्या tRNA येईल, tRNA नंतर ना ह्या अमिनो ऍसिडमध्ये काय होणार आहे, बॉन्ड तयार होणार आहे, कुठला पेप्टाइड बॉन्ड. हे पेप्टाइड बॉन्ड तयार होत असताना काय होतं, हा रायबोसोम्स ह्याला अटॅच झाल्यानंतर काय होतं, हा रायबोसोम्स ह्या ट्रिपलेट सुरुवातीला काय होणार आहे, इथं बाइंड होणार आहे. इथलं अमिनो ऍसिड बाइंड झालं, tRNAचं अमिनो ऍसिड बाइंड झालं की ह्याचं काय शिफ्टिंग
ह्या रायबोसोमचं शिफ्टिंग पुढच्या साईडला होणार, म्हणजे इथं हा अॅमिनो ॲसिड इकडे गेला की परत काय होणार आहे, हाच रायबोसोम पुढे येणार परत अजून, म्हणजे काय होणार आहे, हे शिफ्टिंग कुणावरती, mRNA वरती, म्हणजे ह्या बाजूपासून काय होणार आहे, ह्या डायरेक्शन, दिस डायरेक्शन, ह्या अशा प्रकारे काय होणार आहे, जर शिफ्टिंग होणार आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस रायबोसोम कीप मुव्हिंग वन एंड ऑफ mRNA टू अनदर एंड ऑफ one end of mRNA to other end by the distance of one triplet codon, म्हणजे एक एक न्यूक्लियोटाइडला सर्कल जाणार आहे का नाही, तर त्याचं मुव्हिंग कसं होणार आहे, ही ट्रिपलेट कोडॉन आहे, हे एका ट्रिपलेट कोडॉन पासून लिव्ह करणार आणि परत काय पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे काय होणार आहे, याचं मुवमेंट होणार आहे, असं काय होणार आहे, शिफ्ट होत जाणार आहे. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन. काय म्हणतो आपण, ट्रान्सलोकेशन. म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये ड्युरिंग द प्रोसेस ऑफ प्रोटीन फॉर्मेशन रायबोसोम्स, बघा साधी सोपी डेफिनेशन सांगतो, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस रायबोसोम्स मूव ऑन द वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड ऑफ mRNA. ह्या दिस प्रोसेस इज कॉल्ड एज काय, ट्रान्सलोकेशन. काय म्हणायचं त्याला, ट्रान्सलोकेशन म्हणायचं. ओके विद्यार्थी मित्रांनो, अजून आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन मध्ये, तर हे ट्रान्सलोकेशन चालू. ओके म्हणजे रायबोसोम्स, हा रायबोसोम्स काय होणार आहे, पुढं काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल हा रायबोसोम्स काय केला, पहिल्या दोन ट्रिपलेटला सोडून काय झाला, पुढच्या साईडला काय झाला, मूव्ह झाला. म्हणजे थोडक्यामध्ये हा रायबोसोम जो आहे हा काय झाला, ह्या ठिकाणी आला. ओके इथपर्यंत काय झाला, हा रायबोसोम्स येऊन पोहोचलेला. आता काही वेळेस काय होतं, तर कॉम्प्लेक्स प्रोटीन किंवा आपल्या शरीराला अनेक प्रोटीनची काय असते, आवश्यकता असते. काय असते, अनेक प्रोटीन एका वेळेस, जास्त प्रोटीन डिफिशियन्सी असल्यामुळे प्रोटीन काय व्हायला पाहिजे, सिंथेसिस व्हायला पाहिजे. त्यावेळेस एका mRNAला अनेक रायबोसोम्स काय होतात, अटॅच होतात. हे तर दुसरा काय झाला, हा अटॅच झाला. म्हणजे ह्या ठिकाणावरून पण काय होणार आहे, एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणार आहे आणि इथून पण काय होणार आहे, एक प्रोटीन मॉलिक्यूल. जेवढे रायबोसोम्स अटॅच होतील त्याला, तेवढे काय होणार आहे, त्याच्यावरती काय होणार आहे, प्रोटीन मॉलिक्यूल काय होणार आहे, तयार होणार आहे. आणि ती जी कंडिशन आहे त्यावेळेस आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज काय, पॉलीरायबोसोम्स. काय म्हणायचं त्याला, पॉलीरायबोसोम्स. आता तसं बघितलं आपण तर प्रोटीन जे आहे कंट्रोल व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन देअर अपीअरन्स टू. प्रोटीन जे आहे आपल्या शरीरामधले अनेक विविध कार्य पार पडतात आणि त्यांचं नियंत्रण सुद्धा काय करत असतात. जर आपली शरीर यष्टी जर व्यवस्थित दिसायची असेल तर आपल्याला कशाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त पाहिजे, तर प्रोटीनचं प्रमाण काय पाहिजे आपल्या शरीरामध्ये जास्त पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रोटीनचे अनेक कार्य आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आपल्याला जर जखम झाली असेल तर त्या ठिकाणी रक्त ब्लड क्लॉटिंग जो फॅक्टर आहे त्यासाठी मदत करत असते. अनेक ग्रोथ फॅक्टर आहेत. जडणघडण चांगली पाहिजे असेल तर प्रोटीनचं सेवन आपल्याला करणं गरजेचंच आहे. जे विविध प्रकारचे आपण त्याच्यावरती परत सेपरेट तासाला त्याच्यावरती डिस्कशन करणार आहे, रोल्स ऑफ प्रोटीन इन ह्युमन बॉडी. ओके पुढचा जो भाग आहे आपल्याला काय शिकायचं, तर म्युटेशन शिकायचं. म्युटेशन कसं होतं ह्या ठिकाणी जर आपण फिगरचं जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं, बरोबर आहे, तर खालची फिगर आणि वरची फिगर ह्याच्यामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर ह्या ठिकाणी जर आपण नायट्रोजन बेस जर बघितले, आपण सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेस आणि इथले जे सिक्वेन्स आहेत नायट्रोजन बेसचे, हे काय दिसतात आपल्याला, वेगळे दिसत आहेत.
म्हणजेच काय थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर प्रोटीन जे आहे म्युटेशन जे आहे ते म्युटेशन कसं होतं, आपण ते कसं रिपेअर करतो हे थोडक्यामध्ये ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. जर आपल्याला प्रोजेनी जर आपण बघितलं तर ऑर्गॅनिझममध्ये जर आपण प्रोजेनी बघितली तर ॲज लाईक पॅरेंट आपण आपल्या आईवडिलासारखे म्हणजे त्यांच्यासारखे थोडेफार काय करत असतो, दिसत असतो. म्हणजे सेम टू सेम नाही, परंतु आपल्याला एकच नाक येतं, 2 डोळे येतात. का असं काय कोणाला झालं की कोणाला 4 डोळे येतात, असं होत नाही. तर तेवढेच काय होणार आहेत, म्हणजे जेवढे ऑर्गन आहेत तसंच काय होणार आहे, ते ट्रान्समिट होणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत कॅन प्रोड्यूस इंडिव्हिज्युअल देमसेल्फ ड्यू टू द जीन. इंडिव्हिज्युअल जे आहेत जीनमुळं आपण काय होतं ते प्रोड्यूस केलं जातं आणि ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंज. म्हणजे आपल्यामध्ये जे जनुक आहेत, जनुकामुळे काय होतं तर आपल्यामधील जे गुणधर्म आहेत ते काय पुढच्या पिढीमध्ये जातात. म्हणजे सांगायचं म्हणजे काय तर जे आईवडिलांमध्ये जे आहेत गुणधर्म ते त्याच्या अपत्यामध्ये काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. कोणामध्ये, त्याच्या अपत्यामध्ये काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. म्हणजे कॅरेक्टर ऑफ पॅरेंट आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आता हे गुणधर्म आईवडिलांकडून मुलामध्ये ट्रान्सफर होतात, परंतु काही वेळेस समटाईम काय होत असतं, जे न्यूक्लियोटाइड्स आहेत समटाईम काय होत असतं, ह्याच्यामध्ये काय होत असतात, चेंजेस घडून येत असतात. चेंजेस ऑकर इन द जीन्स. समटाईम काय होतं, त्या जीन्समध्ये चेंजेस असतात आणि न्यूक्लियोटाइड हे चेंजेस कशामुळे होतात तर ड्यू टू द न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंज इट्स पोझिशन. कशामुळे होत असतात तर न्यूक्लियोटाइड जे आहेत त्या काय होत असतात तर त्याची पोझिशन काय केलेली आहे, ह्या ठिकाणी चेंज झालेली आहे. आता इथं जर आपण बघितलं तर मेन सिक्वेन्स आपल्याला ह्या ठिकाणी काय दाखवते, मेन सिक्वेन्स. ओके, आणि ह्या ठिकाणी त्याची मेन सिक्वेन्स आहे का दाखवली का नाही. म्हणजे इथं आपण ॲडेनिन कंपॅरिझन केलं, ॲडेनिन सायटोसिन थायमिन आणि इथं काय ग्वानिन आहे. म्हणजे सेम टू सेम आहे का नाही, तर ह्या ठिकाणी काय केलेलं, हा रिप्लेस केलेला आहे इथं. म्हणजे काय केलं, रिप्लेस करून काय होतं तर सिक्वेन्स जे आहे न्यूक्लियोटाइडची जीन चेंज इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज. आणि सिक्वेन्स चेंज झाले की काय होणार आहे, ॲटोमॅटिकली एकदम छोटासा बदल जे जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण, म्युटेशन. काय म्हणतो त्याला, म्युटेशन. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं, सडन चेंज इन द जिनोटाइप ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड म्युटेशन. म्युटेशन कोणाला म्हणायचं, त्या ऑर्गॅनिझमच्या जीनच्या स्ट्रक्चरमध्ये काय होते, पोझिशनमध्ये असेल तर काय होतं, चेंज होतो. म्हणजे न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंज द इट्स पोझिशन, ती पोझिशन काय होते, ह्याची चेंज होते. आणि दॅट कॉज मायनर चेंज, आणि ते काय करतात, मायनर चेंज. त्यालाच काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज काय, म्युटेशन. Sometimes mutation may be minor but some may it considerable. म्युटेशन कसं आहे, मायनर आहे, एकदम छोटासा. मायनर मध्ये एकदम छोटासा चेंज काय होणार आहे त्याच्यामध्ये होणार आहे, परंतु त्याला आपण काय करतो, कन्सिडर करतो. बट सम मे बी कन्सिडर किंवा इट मे बी कन्सिडर. एक्झाम्पल, म्युटेशन कॉज जेनेटिक डिसऑर्डर. एक्झाम्पल काय दिलंय, म्युटेशन काय कॉज जेनेटिक डिसऑर्डर, कुठला, सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होत असतं, हे म्युटेशन होतं. आता सिकल सेल ॲनिमियामध्ये म्युटेशन होतं म्हणजे काय होतं, तर ह्याच्यामध्ये जे ऑफस्प्रिंग आहे, हे ऑफस्प्रिंग जे आहे हे काय होतं, ऑफस्प्रिंग जे आहे हे काय होतं तर ह्याच्यामध्ये डाय होतं.
सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं तर त्यांचं ऑफस्प्रिंग मगाशी म्हटल्याप्रमाणे काय होत असतं, डाय होत असतं. म्हणजे जर त्यांना 4 अपत्य झाली तर त्याच्यातलं एक अपत्य काय होणार, त्याच्यामध्ये डाय होणार आहेत. एक नॉर्मल होणार आणि 2 काय होणार, कॅरियर होणार आहे. आणि त्याचप्रमाणे म्युटेशनचं जे अजून जे एव्हरलास्टिंग प्रोसेस, हे म्युटेशन जे आहे काय एव्हरलास्टिंग कधीही न संपणारी प्रोसेस आहे. आणि ह्याचं प्रूफ जे आहे ते कोणी दिलेलं आहे, डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन जे आहे कोणाची, डार्विनची थेरी, ह्याने काय केलेलं त्याचं प्रूफ दिलेलं आहे. अशा प्रकारचं हे आपलं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि काय म्युटेशन. तर आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये हे जे काय होतं तुम्हाला परीक्षेमध्ये व्याख्या, डेफिनेशन विचारलं जातील. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय तर थोडक्यामध्ये तर सिंथेसिस ऑफ mRNA ऑन DNA टेम्पलेट स्ट्रँड. कुणावरती सिंथेसिस होतं तर mRNAचं कुणावरती DNA टेम्पलेट स्ट्रँडवरती सिंथेसिस होतं. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, यूज कॉल्ड एज काय ट्रान्सक्रिप्शन. आणि जे DNA मध्ये जे कोडेड इन्फॉर्मेशन आहे कशासाठी, प्रोटीन सिंथेसिससाठी, दॅट आर ब्रिंग इन टू द काय सायटोप्लाझम. ट्रान्सलेशन म्हणजे काय तर सिंथेसिस ऑफ प्रोटीन विथ द हेल्प ऑफ जे tRNA, mRNA आणि rRNA यांच्या मदतीने कोणाचं काय तयार केलं जातं, प्रोटीन मॉलिक्यूल तयार केला जातो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज काय ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय तर मुव्हिंग ऑफ काय रायबोसोम ऑन mRNA इज कॉल्ड एज काय ट्रान्सलोकेशन. म्युटेशन म्हणजे काय तर जीन चेंज एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंज द पोझिशन. त्या न्यूक्लियोटाइड त्या जीन्समधला काय करतात, त्याचं पोझिशन चेंज करतात. त्याला काय म्हणतो आपण, म्युटेशन म्हणतो. आणि साध्या भाषेत जर बघायचं, सडन चेंज इन द जिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझमचा जिनोटाईप चेंज झाला की काय समजायचं, त्याच्यामध्ये म्युटेशन घडलं. हे आपण काय करायचं, समजायचं. अशा प्रकारचं आजचं हे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. हे ज्या आकृत्या काय करायच्यात, आपल्या डायग्राम ज्या आहेत ट्रान्सक्रिप्शनची असेल, ट्रान्सलेशन किंवा म्युटेशन, हे जे डायग्राम काढायची आणि ह्याच्यावरती क्वेश्चन कसे तयार होतात किंवा क्वेश्चन कसे विचारलेले आहेत हे थोडीशी माहिती बघा. पुढच्या तासाला आपण काय करणार आहे, इव्हॉल्युशन काय करणार आहे बघणार आहोत. इव्हॉल्युशनचा आपण इन डिटेल काय करणार आहे, स्टडी करणार आहोत. अशा प्रकारचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये ही माहिती सांगितलेली आहे. ही आपल्याला सगळ्यांना समजली असेल अशी मी समजली असेल. आणि आपण पुढच्या तासाला जो राहिलेला पार्ट आहे तिथून पुढे काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहोत. अभ्यास करा. धन्यवाद.